भारत माता की वंदे वंदे। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेनजी, आमदार संतोष पाटील दानवे, त्याचप्रमाणे माननीय सांडू पाटीलजी, सुरेश बनकरजी, विजय अवताडेजी, रघुनाथ चव्हाणजी, हैदर आझम, शिवा संघटना ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे त्याचे प्रमुख श्री मनोहर धोंडेजी, ज्ञानेश्वर मोटे, इद्रिस भाई मुलतानी, प्रमोद राठोड, अशोक गरुड, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम सगळ्या महायुतीचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, 23 तारखेला 18 तारखेला 23 तारखेला तुम्ही 23 वाले आहे, 23 तारखेला लोकसभेचं मतदान होणार आहे आणि या मतदारसंघातनं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं या मतदारसंघाला दिल्लीमध्ये स्थान मिळवून दिलं ते आमचे नेते रावसाहेब पाटील दानवे यांना पुन्हा एकदा मतदान करून प्रचंड मताने आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्याकरताच आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। बंधू भगिनींनो, या देशामध्ये 55 ते 60 वर्ष आपण काँग्रेस पक्षाचं सरकार पाहिलं। या 60 वर्षाच्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची एक मालिका आपण बघितली। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन झालं नाही, पण दुसरीकडे मागील 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये सरकार चाललं, सामान्य माणसाच्या आशा आकांक्षाची पूर्तता करणारं, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं, या देशाला एक स्वाभिमान देणारं, या देशाला एक सुरक्षा देणारं अशा प्रकारचं एक सरकार या देशामध्ये आपण पाहिलं। आणि आता पुन्हा निवडणूक आली आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही दिल्लीची निवडणूक आहे, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही नगरपालिकेची, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे। या देशाचं सरकार निवडायचं आहे। या देशाची आन बान शान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकते, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं ही निवडणूक आहे। एकीकडे काँग्रेस सारखे पक्ष आहेत की जे कशा प्रकारे या ठिकाणी व्यवहार करतायत आणि दुसरीकडे मोदीजी आहेत। बंधू भगिनींनो, काँग्रेस पक्षानं पुन्हा एकदा आपला जाहीरनामा काढला। 5 पिढ्या ते जे सांगतायत तेच पुन्हा बोलतायत। पुन्हा काँग्रेस पक्षानं सांगितलं, राहुल गांधींनी सांगितलं, आम्ही देशातली गरिबी हटवू। आता तुम्ही बघा, राहुल गांधींचे पणजोबा चांगले होते, पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, त्यांनी पहिल्यांदा नारा दिला होता गरिबी हटवूचा, हटली नाही, गरिबी वाढली। मग राहुल गांधींच्या आजीने नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। मग राहुलजींच्या वडिलांनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। मग राहुलजींच्या आईने नारा दिला गरिबी हटव, हटली नाही, वाढली। आता राहुल गांधी नेमकं काय खाऊन गरिबी हटवणार आहे, हा सवाल आमचा त्यांना आहे। आज तुम्ही बघा बंधू भगिनींनो, रोज नवीन नवीन घोषणा करतायत। आता त्यांनी घोषणा केली, आम्ही गरीबाला 72,000 रुपये देऊ। अरे 72,000 रुपये कुठनं देणार आहे, सांगा काय हिशोब आहे। पत्रकारांनी राहुलजींना विचारलं, तुम्ही म्हणता गरीबाला 72,000 रुपये देऊ, कुठनं देणार आहे? राहुलजी उत्तर देऊ शकले नाहीत। बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं पत्रकारांनी, अहो चिदंबरम, तुम्ही तर देशाचे अर्थमंत्री होतात, हे तुमचे नेते म्हणतात आम्ही 72,000 रुपये देऊ, सांगा कुठनं देणार आहे? चिदंबरम असले, हे काय आहे की गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत खूप पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, मग तो आला की आम्ही देऊन टाकू। म्हणजे आईजीच्या दिवार बाईजी उधार,
मोदींनी इथे प्रयत्न करून काळा पैसा हा जमा करायचा, तिजोरीत आणायचा आणि हे म्हणतात 2-3 वर्षात पैसे आले की आम्ही वाटून टाकू. अरे तुम्ही कशाला पाहिजे वाटायला? तुम्हाला जेव्हा वाटायची संधी होती त्याच गरीबाचा पैसा तुम्ही आपल्या घरी नेला. गरीबाची गरिबी दूर करण्याच्या ऐवजी आपल्या चेला चपाट्यांची गरिबी तुम्ही दूर केली. आता गरीबाकरता हा पैसा लावतील ते नरेंद्र मोदी लावतील. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गरिबी दूर होईल. खरं म्हणजे यांचे भाषण जर आपण बघितले ना, यांच्या भाषणामध्ये केवळ नरेंद्र मोदींना शिव्या देणं, त्यांना नावं ठेवणं, याच्या पलीकडे यांच्या भाषणात काहीच नाही. कुठली योजना नाही, कुठला कार्यक्रम नाही, कोणाला आश्वासनं नाही, काय वाटेल ते बोलतात. म्हणजे यांचं भाषण अलीकडच्या काळात मी ऐकलं. हे भाषण ऐकल्याने माणसाचं मनोरंजन होतं. मला तर असं वाटायला लागलं की काही दिवसांनी काय होणार आहे. काही दिवसांनी जसं आपण टीव्हीवर एखादी सिरियल पाहतो आणि सिरियल ज्यावेळेस लागते त्याच्या आधी एक सूचना येते. काय सूचना येते? या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा तर तुमच्या भरोशावर ठेवा, त्याला चॅनल जबाबदार नाही आहे, हे केवळ मनोरंजनाकरता आम्ही दाखवतोय. काही दिवसांनी राहुल गांधीच्या भाषणाच्या आधी देखील टीव्हीचे चॅनल दाखवतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर तुमच्या भरोशावर तुम्ही ठेवा, आम्ही याची गॅरंटी घेत नाही, आम्ही केवळ मनोरंजनाकरता दाखवतोय. अशा प्रकारची अवस्था यांची आहे. यांची आश्वासनं म्हणजे खऱ्या अर्थानं कशी आहेत तर एकाने खूप चांगलं सांगितलं, म्हणाले उधारचे आश्वासन येतात. उधारचे म्हणजे एका व्यक्तीला विचारलं, बाबा रे तुला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, आता कर्ज फेडणार कसं आहे? तो म्हणाला सोपं आहे, कालच मी कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, मग त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, मग त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यातनं 64 अंडी होतील, मग त्यातनं 64 कोंबड्या निघतील, अशा 640 कोंबड्या झाल्या की मी त्या विकून 1 लाख रुपये परत करीन. असा कोंबड्या विकण्याचा धंदा आता काँग्रेस पार्टीनं आणि त्याच्या घोषणापत्राने या ठिकाणी सुरू केला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे केवळ खोटी आश्वासनं देणारी लोक आहेत. या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई कोणी लढली असेल तर ती नरेंद्र मोदींनी लढली, आपल्या पंतप्रधानांनी लढली. एक एक आपण मोदीजींचा कार्यक्रम बघा. या ठिकाणी जनधन सारख्या योजना, ज्या योजनेतनं 34 कोटी लोकांना मोदीजींनी बँकेचं खातं दिलं. हे 34 कोटी लोक कोण होते? हे ते लोक होते की जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील हात घेत नव्हता. काँग्रेसवाले म्हणाले खातं दिलं तर कोणचं मोठं झालं, खातं दिल्याने कोणी श्रीमंत होतो का? पण मोदीजींच्या मनामध्ये वेगळंच होतं. मोदीजींनी या ठिकाणी वेगळ्या हेतूनही खाती दिली होती. आपल्या लक्षात असेल, राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले, एका भाषणात राजीव गांधी असं म्हणाले, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, दलाल खाऊन टाकतात, भ्रष्टाचारात जातात. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर शेवटच्या माणसाच्या खात्यात पुरा 1 रुपया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जनधनच्या माध्यमातून मोदीजींनी गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 80,000 कोटी रुपये हे सामान्य माणसाच्या खात्यामध्ये थेट मदतीच्या माध्यमातून दिले. आपण बघा, सगळ्या योजना बघा, शेतीच्या योजना असतील खात्यामध्ये पैसा, विम्याच्या योजना असतील खात्यामध्ये पैसा, शिक्षणाच्या योजना असतील खात्यामध्ये पैसा, शौचालयाची योजना असेल खात्यामध्ये पैसा, घरकुलाची योजना असेल खात्यामध्ये पैसा, तुरीचा दाम असेल खात्यामध्ये पैसा, प्रत्येक गोष्टीचा पैसा खात्यामध्ये. आता कोणालाही चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, सरळ पैसा सामान्य माणसाच्या खात्यामध्ये चाललाय. भ्रष्टाचार नाही, दलाल नाही. हे दलालीचं भ्रष्टाचारीचं राज्य या ठिकाणी संपवण्याचं काम मोदीजींनी केलं. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सफाई केली. बंधू भगिनींनो, ज्यावेळी मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले, या देशामध्ये केवळ 45% कुटुंबाकडे शौचालय होतं.
55% कुटुंबाकडे शौचालय नव्हतं. आमच्या माता भगिनींना एकतर सूर्य बुडायची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी नित्यकर्म आटपावी लागायची. दिवसभरात जर आवश्यकता पडली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. पण मोदीजींनी केवळ 5 वर्षामध्ये 45%वरनं 98% कुटुंबाकडे शौचालय बांधून दिलं. आज आमच्या माया बहिणींना या ठिकाणी लज्जा रक्षणाची पर्वा त्या ठिकाणी करावी लागत नाही. आज उज्ज्वला सारखी योजना 13 कोटी घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक होत होता. चुलीवर स्वयंपाक करताना आमची आई बहीण रोज इतका धूर खात होती. एखाद्या व्यक्तीने 300 बिड्या पिल्यानंतर जेवढा धूर त्यांच्या शरीरात जातो तेवढा धूर आमच्या माता भगिनींच्या शरीरात रोज जात होता. आमची आई आमची बहीण या धुरामुळे रोज थोडी थोडी मरत होती. ती रोज रोगराईनं ग्रसित होत होती. या 13 कोटी कुटुंबांना उज्ज्वलाच्या माध्यमातून मोफत गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज त्या घरामध्ये धूर नाही आहे, आमच्या मातेला रोगराई नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं, जेव्हा देश स्वतंत्र झाला या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपण कबूल केलं होतं. अन्न वस्त्र आणि निवारा हे तुझे मूलभूत अधिकार आहेत, हे तुला मिळतील. पण देशातल्या कोट्यावधी लोकांना घर मिळालं नाही. मोदीजींनी सांगितलं 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतील आणि ज्या दिवशी 75 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशीपर्यंत या देशामध्ये मी एकही व्यक्ती बेघर राहू देणार नाही. प्रत्येक गरीबाला घर देईन. प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली. या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घराची निर्मिती आपण सुरू केली. 5 लाख घरं पूर्ण केली. ज्यांची नावं यादी आहेत प्रत्येकाला घर आपण देतोय. ज्यांची नावं यादीमध्ये नाहीत त्यांच्याकरता नवीन यादी तयार करतोय, त्यांना देखील घरं देतोय. शहरांमध्ये अजून 5 लाख घरं आपण बांधतोय. गावामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलंय त्याला अतिक्रमण नियमित करून देतोय. प्लॉट नसेल तर प्लॉट विकत घेऊन देतोय. शहरामध्ये अतिक्रमण असेल तर त्याचे नियमितीकरण करून मालकी हक्काचा पट्टा देतोय. कच्चं घर असेल बांधायला 2.5 लाख रुपये देतोय. बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये देतोय. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाचं घर हे पुढच्या 2 वर्षामध्ये तयार करण्याचं काम या देशात आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलं आहे. बंधू भगिनींनो, मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये 13 कोटी लोकांना 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी देण्याचं काम आणि बिना तारणाचं देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. आज हे 13 कोटी लोक, ज्यात 60% महिला आहेत, अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे, अल्पसंख्याक सर्व प्रकारचे लोक हे यामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं वंचितांना न्याय देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आयुष्यमान भारत सारखी योजना असेल की ज्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना आरोग्याची सोय मोफत देण्याचा निर्णय झाला. 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्याची सोय मोफत. त्याला ऑपरेशन करायचं असेल मोफत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला त्याचं हॉस्पिटलचं बिल मोफत. त्याला जर त्या ठिकाणी ओपीडीची गरज पडली मोफत. त्याला जर गोळ्या औषधं घ्यायचे, इम्प्लांट घ्यायचे ते देखील मोफत. आज गरीबाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आमचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, आमचा हात ठेलेवाला असेल, आमचा या ठिकाणी रिक्षेवाला असेल, आमचा गवंडी असेल, आमची घरकाम करणारी बाई असेल, यांच्याकरता 60व्या वर्षी 3,000 रुपये पेन्शनची योजना मोदीजींनी आणली. या गरीबाचा कधीच कोणी विचार केला नव्हता. त्या गरीबाला आज पेन्शन देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. आमचा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला 6,000 रुपये थेट मदत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. 75,000 कोटी रुपये दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्याला त्या ठिकाणी शेतीचा खर्च म्हणून देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. याच्या पलीकडे जाऊन आता मोदीजींनी सांगितलंय या देशामध्ये पुन्हा सरकार आल्यानंतर ज्याप्रमाणे सरकारी अधिकाऱ्याला 60व्या वर्षी पेन्शन मिळतं त्याचप्रमाणे आता या देशामध्ये शेतकऱ्याला देखील 60व्या वर्षी पेन्शन देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय. जगातलं हे पहिला देश असेल की ज्या देशामध्ये शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आहे. आज शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचं कर्ज
हे बिनव्याजी देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. पण दुष्काळामुळे जर हे कर्ज थकलं, आज आपण बघा आपल्या जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या दुष्काळाचा सामना आपण करतोय. या दुष्काळामुळे कर्ज थकलं तर पूर्वी 12% व्याज बसायचं. या व्याजानं असं कंबरडं मोडायचं की कधी कर्जाच्या फेऱ्यातनं आमचा शेतकरी बाहेरच येऊ शकायचा नाही. मोदीजींनी निर्णय केला की जर कर्ज थकलं 5 वर्षापर्यंत 1 लाखाच्या कर्जावर कोणतंही व्याज घेतलं जाणार नाही. हा निर्णय या ठिकाणी मोदीजींनी घेतला आणि आपल्या शेतकऱ्याला आज या ठिकाणी मदत देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालंय. आपण बघा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मदत केली आहे. बोंडअळीचे पैसे दिले, कर्जमाफीचे पैसे दिले, विम्याचे पैसे दिले. मागच्या सरकारशी जर आपण तुलना केली तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षामध्ये जालना जिल्ह्याला एकूण मिळालेले पैसे 550 कोटी रुपये आहेत आणि आपल्या काळामध्ये केवळ 4 वर्षात मिळाले 1800 कोटी रुपये. म्हणजे त्यांच्या 3 पटीपेक्षा जास्त पैसा आज या ठिकाणी आपण दिलाय. आज जर आपण बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात विकासाची कामं चालली आहेत. आमच्या रावसाहेब पाटील दानवे यांच्या पुढाकारातनं जालना ड्रायपोर्ट या ठिकाणी तयार होतोय. एक जालना ड्रायपोर्ट तयार झाला तर या जिल्ह्यामध्ये किमान 50,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. आज त्याची जागा अक्वायर झाली आहे, त्याचं काम चाललेलं आहे. समृद्धी महामार्ग या जिल्ह्यातनं चाललाय की ज्या महामार्गाच्या माध्यमातून या जिल्ह्याला मुंबईशी आपण जोडतोय. उद्याच्या काळामध्ये उद्योगाचं सेंटर जर कुठे तयार होईल तर जालना आणि औरंगाबाद या 2 जिल्ह्यांमध्ये तयार होणार आहे आणि या ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून हजारो हातांना काम या ठिकाणी आपण मिळणार आहे. रावसाहेबांच्या पुढाकाराने ICTचं उपकेंद्र जिल्ह्यामध्ये आलं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू झाली. आज आपण सिल्लोड असेल किंवा जालना असेल या जिल्ह्याच्या कुठल्याही भागात जा, हजारो कोटी रुपयाची रस्त्यांची कामं चाललेली आहेत. मोठे रस्ते होत आहेत. या ठिकाणी स्टेट हायवे, नॅशनल हायवे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतले हायवे इतक्या मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. एवढं काम यापूर्वी कधी झालं नव्हतं. पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या देखील मोठ्या प्रमाणात आपण सुरू केल्या आहेत. दुष्काळ अत्यंत गंभीर आहे. या दुष्काळाचा सामना करण्याकरता मोठ्या प्रमाणात आपण काम हातामध्ये घेतलं. बंधू भगिनींनो, यापूर्वी दुष्काळ पडला तर दुष्काळाचं अनुदान जुलैमध्ये मिळायचं. मात्र या सरकारमध्ये आम्ही मोदीजींकडे गेलो आणि जानेवारी महिन्यामध्ये मोदीजींनी 5,000 कोटी रुपये शेतकऱ्याला मदतीकरता आम्हाला दिले. मार्च महिन्यापर्यंत 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे थेट त्या ठिकाणी टाकण्याचं काम आपण केलं. आज शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं आहोत. दुष्काळामध्ये पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, चारा छावण्या मिळाल्या पाहिजे, त्या ठिकाणी दुष्काळामध्ये आमची जनावरं नीट राहिली पाहिजे. याचं काम या जिल्ह्यामध्ये आणि या मराठवाड्यामध्ये आज आपण या माध्यमातून केलं आहे. बंधू भगिनींनो, ज्या खडकपूर्णाची फाईल काँग्रेसनं फेकून दिली होती, आज 100 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी केले आणि त्याचं काम सुरू केलं आहे. एकट्या जालना जिल्ह्यातल्या 12 सिंचन प्रकल्पांकरता 2,525 कोटी रुपये मोदीजी आणि गडकरीजी यांनी या ठिकाणी आपल्याला मंजूर केले आहेत. या मराठवाड्याचा बॅकलॉग जो गेल्या 20 वर्षात निघत नव्हता, तेवढे पैसे हे थेट आता आपल्याला या सिंचन प्रकल्पांकरता मिळाले आहेत, ज्यातनं मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून 363 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू केलं. ड्रिप इरिगेशन करता 100% अनुदान असेल, शेततळ्याकरता 100% अनुदान असेल, हे त्या ठिकाणी आपण देणं सुरू केलं. शेतकरी असेल, शेतमजूर असेल, याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करतोय. पण यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, मोदीजींच्या सगळ्या योजना तुम्ही बघा. मोदीजींच्या सगळ्या योजना सबका साथ सबका विकासच्या योजना आहेत. मोदीजींनी घरकुल देताना हे विचारलं नाही तुझी जात काय, तुझा धर्म काय आहे. मोदीजींनी विचारलं नाही तुला जर घरकुल पाहिजे असेल तू हिंदू आहे का मुसलमान आहे, शीख आहे का बौद्ध आहे. कोणी कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठली भाषा बोलणारा असो, प्रत्येकाला मोदीजींच्या योजनेचा लाभ झालाय. या देशामध्ये सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारं सरकार जर कुठलं असेल तर ते नरेंद्र मोदींचं सरकार आहे. आणि या सरकारनं खऱ्या अर्थानं या देशामध्ये एकात्म भाव तयार केलाय. पण बंधू भगिनींनो, ही निवडणूक जशी विकासाची आहे, ही निवडणूक जशी गरिबी हटवण्याकरता प्रयत्नाची आहे,
तशीच ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशाला सुरक्षित ठेवण्याकरता या देशाला एक मजबूत सरकार देण्याची आवश्यकता आहे. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये 2008 साली बॉम्बस्फोट झाले. पाकिस्तानातनं अतिरेकी आले आणि अतिरेक्यांनी आपल्या देशात बॉम्बस्फोट केले, गोळ्या मारल्या, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं आमच्या सरकारनं? काय केलं तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? केवळ आतंकवाद्यांचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशन मध्ये गेले आणि त्या ठिकाणी रडगाणं गायलं, बघा बघा तो आमच्या बाजूचा देश पाकिस्तान आमच्याकडे आतंकवादी कारवाया करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये खंडूनी बंडूला मारायचं आणि बंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू मला बंडू मारतो. अशा प्रकारे 125 कोटीच्या देशाची अवस्था होती. या देशाच्या प्रमुखांमध्ये हिंमत नव्हती की ते उभे राहून सांगतील, खबरदार पाकिस्तान, जर माझ्या देशामध्ये येऊन या ठिकाणी आतंकी कारवाया केल्या तर तुझ्या देशामध्ये घुसून मी त्या ठिकाणी आतंकवाद्यांना मारेन, हे सांगण्याची हिंमत या देशामध्ये नव्हती. पण 2016 मध्ये आपण बघितलं, उरीमध्ये त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी आमच्या जवानांना शहीद केलं. आमचे जवान शहीद झाले. मोदीजींनी सैन्याला सांगितलं, आमच्या जवानांच्या रक्ताचा मोल काय आहे हे आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे. आणि आमच्या सेनेनं पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करून टाकले, आतंकवादी मारून टाकले आणि आमची सेना सुखरूप परत आली. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ 2 देश असे होते, अमेरिका आणि इस्रायल, की ज्या देशामध्ये जर कोणी त्यांच्या सैनिकांना मारलं तर दुसऱ्या देशामध्ये घुसून तिथे ते त्या ठिकाणी त्या लोकांना मारत होते. पण आता त्या मालिकेमध्ये 3रा देश मोदीजींनी जोडला आणि त्या देशाचं नाव भारत आहे. ज्या भारतानं हे दाखवून दिलं आपली ताकद काय आहे. पण कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखा पाकिस्तान त्यांनी पुन्हा एकदा पुलवामामध्ये आमच्या CRPFच्या जवानांवर त्या ठिकाणी हमला केला. आमचे CRPFचे 40 पेक्षा जास्त जवान हे त्या ठिकाणी शहीद झाले. बंधू भगिनींनो, हे आमचे जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी लष्कर प्रमुखांना सांगितलं, मी तुम्हाला सर्वाधिकार देतो, कधी जायचंय तुम्ही ठरवा, कुठे जायचंय तुम्ही ठरवा, कोणत्या दिवशी जायचंय तुम्ही ठरवा. पण आता भारत ऐकून घेणार नाही. आता आमच्या सैनिकांच्या जवानांच्या रक्ताचं मोल काय आहे हे आतंकवाद्यांना समजलंच पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, ही भारताची सेना आहे, ही जाबाज सेना आहे. ही सेना थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये एव्हाही हल्ला केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे हे नेस्तनाबूत करून टाकले. बंधू भगिनींनो, या देशाच्या सेनेनं दाखवून दिलं, आमच्या देशात हल्ला कराल तर तुमच्या देशात घुसून हल्ला करण्याची ताकद आमची आहे. बंधू भगिनींनो, या देशाच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, पण देशाच्या राजकीय नेतृत्वात ही हिंमत नव्हती की ते या प्रकारे भूमिका घेतील. सेना तर नेहमीच म्हणायची, आपल्याकडे यांनी बॉम्बस्फोट केले, आम्हाला तुम्ही जाऊ द्या. पण आमचे नेते म्हणायचे, थांबा, चर्चा चालली आहे, चर्चा चालली आहे. मोदीजींनी सांगितलं, चर्चा होणार नाही, तुम्ही घुसाल तर आम्ही दुप्पट वेगानं घुसू आणि त्या ठिकाणी तुमचा खात्मा केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. पण बंधू भगिनींनो, आश्चर्य एका गोष्टीचं आहे, या देशामध्ये आणि जगामध्ये सगळ्यांनी मानलं, ज्यावेळी आमच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं बालाकोटमध्ये आम्ही हल्ला केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, संपूर्ण जगाने मानलं, अमेरिकेने मानलं, रशियाने मानलं, चीनने मानलं, सगळ्यांनी मान्य केलं. 2च लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान, त्याचं साहजिक होतं, पाकिस्तान करता झालं होतं अवघड जागेचं दुखणं, सहनही होत नाही, सांगताही येत नाही, अशा प्रकारची पाकिस्तानची अवस्था झाली होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी.
काँग्रेस पार्टीचे नेते त्यांचे अध्यक्ष राहुलजी रोज विचारत होते, आमच्या सेनेला विचारत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. मी म्हटलं अरे आधी सांगितलं असतं, जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून सोडला असता की जा आणि पहा कशा प्रकारे आमची सेना या ठिकाणी शौर्य दाखवते. पण बंधू भगिनींनो, एकीकडे आमच्या सेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि दुसरीकडे या देशाच्या करता यांच्या मनात काय आहे मला समजत नाही. मी जे म्हणतो ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा असं म्हणतो, या देशामध्ये आमचं सरकार जर आलं तर आम्ही जम्मू काश्मीरमधनं सैन्य कमी करू. आम्ही जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. काय अधिकार दिले आहेत जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला? दोनच अधिकार दिले आहेत. पहिला अधिकार आहे, या देशात एखादा आतंकवादी घुसला तर त्याला त्याच ठिकाणी गोळ्या मारून ठार करण्याचा अधिकार. आणि दुसरा अधिकार आमच्या सेनेला आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन आमच्या सेनेवर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये घालायचा अधिकार. काँग्रेस पार्टी म्हणते अधिकार आम्ही काढून टाकू, म्हणजे उद्या आतंकवाद्याने घुसायचं, आमच्या सैनिकांच्या छाताड्यावर बंदुका चालवायच्या आणि अधिकार नसल्यामुळे आमच्या सैनिकांनी केवळ गोळ्या खायच्या आणि शहीद व्हायचं. असं जर या ठिकाणी काँग्रेसला वाटत असेल तर या देशाची जनता ही कधीच सहन करणार नाही. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ही काँग्रेस पार्टी इतकी नादान झाली आहे, ती असं म्हणते आम्ही जर निवडून आलो तर देशातनं आम्ही कलम 124A काढून टाकू. कलम 124A काय आहे? देशद्रोहाचा गुन्हा जर केला तर कलम 124A खाली शिक्षा होते. ते म्हणतात आता देशद्रोहाचा गुन्हा केला तरी शिक्षा देऊ नका, 124A आम्ही काढून टाकू. म्हणजे उद्या एखाद्याने म्हणायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल. असं जर कोणी म्हटलं तर आज त्याला 124A अंतर्गत 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे तर त्याला 124A खाली जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्यावर 124A अंतर्गत त्यांना जेरबंद करता येतं. आणि काँग्रेस पार्टी म्हणते आओ जाओ घर तुम्हारा, या ठिकाणी तुम्ही काही केलं तरी चालेल. त्या ठिकाणी त्या दिल्लीच्या एका विद्यापीठामध्ये काही नादान लोकांनी पाकिस्तान जिंदाबाद, भारत तेरे तुकडे होगे 50 असे नारे लावले तर त्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं. आता काँग्रेस पार्टीला त्याचं एवढं दुःख होत आहे की ते म्हणतात आम्ही हे कलमच या ठिकाणी रद्द करून टाकू. बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, या देशामध्ये निवडणुका येतील जातील, एखादे रावसाहेब जिंकले काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय आणि नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, हा भारत राहिला पाहिजे. तर या ठिकाणी निवडणुका होतील तर आपण राज्य करू. पण या देशाच्या मुळावरच जर कोणी उठत असेल तर मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा देखील आपण दाखवून दिली पाहिजे. आणि म्हणून यावेळी जेव्हा रावसाहेब दानवेच्या कमळाची बटन आपण दाबू, मत थेट मोदीजींना मिळेल, ताकद थेट मोदीजींना मिळेल. आणि मोदीजी एका हातामध्ये भारताचा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान घेऊन या भारताला या वेगानं पुढे घेऊन जातील. या भारताची गरिबी दूर करण्याकरता, भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता मोदीजी अग्रसर होतील. आणि म्हणून एक वोट असं द्या की रावसाहेब तर दिल्लीला पोहोचले पाहिजे पण काँग्रेसची जमानत जप्त झाली पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर